हाय हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळे? मस्त मजेत, मस्तच असणार आहे. तर माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. तर बघू शकता मी इकडे कशा प्रकारचे बॅग शिवत आहे. मी तुम्हाला सांगितलेलं ना, तीन बॅग एकाच साईजचे शिवायचे आहेत म्हणून. त्यामुळे आता ही दुसरी बॅग अशा प्रकारे शिवत आहे. बघू शकता ही कपडा खूप छान आहे, एकदम मस्त आहे, क्वालिटी पण मस्त आहे. ड्रेस शिवण्यासाठी पण कपडा एकदम मस्त वाटते बघा. एकदम प्युअर कॉटन आहे आणि एकदम छान. तर बघा ह्याची लांबी आहे 26 आणि रुंदी आहे 13, कारण एकाच साईजची शिवत आहे मी, त्यामुळे एकदम छान. चारी बाजूनं पण स्टिच करून घेतलेला आहे. मध्ये अस्तर लावलेला आहे, रबर शीट टाकलेला आहे आणि वरतून कॉटनचा मेन फॅब्रिक लावलेला आहे. आणि चारी बाजूनं स्टिच करून आता इथं मी 4 इंचावरती चिप लावते, जेणेकरून आपल्याला वरच्या बाजूने हे बघू शकता. अशा प्रकारे बेल्टची साईज आहे 24 आणि रुंदी आहे 4 इंच. बेल्ट पण स्टिच करून घेतलेला आहे आणि जॉईंट केलेला आहे. आणि ह्याला काही पॉकेट वगैरे बनवायचं नाही, त्यामुळे एकच मेन जिप लावायची आहे वरच्या बाजूनेच, मेन फॅब्रिकसाठी. तर बघू शकता मी कशा प्रकारे हे केलेलं आहे. आवडली तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा. वरतून स्टिच म्हणजे एकदम छान स्टिच येण्यासाठी आपण वरतून खाली फोल्ड करायचं आणि वरतून स्टिच द्यायचं. फिनिशिंग आपली एकदम छान येते. त्यामुळे डिझाईन एकदम छान आहे, त्याच्यामुळे बॅग एकदम खूप सुंदर बॅग वाटते. समज गप ना. हे बघा अशा प्रकारे बेल्टची साईज केलेली आहे. सगळीकडून साईज बरोबर आहे का नाही बघायचं. एक्स्ट्रा जर असेल तो कट करून टाकायचा भाग. आता वरच्या बाजूनं पण असं स्टिच करून घ्यायचं. दोन्ही बाजूनं जीप बरोबर स्टिच करून घ्यायचं. एकदम छान बॅग, पूर्ण आपलं साहित्य पूर्ण बसतं आहे त्याच्यामध्ये आणि एकदम प्रोफेशनल वाटते. जसं की कपड्याची आहे म्हणून तसं काही नाही, एकदम छान प्युअर कॉटनचा कपडा असल्यामुळे ना एकदम मस्त वाटते. हे बघा अशा प्रकारे स्टिच करून घ्यायचं. डबल स्टिच द्यायचं, कारण वरच्या मेन बाजूला आपल्याला शिलाई येऊ नये म्हणून डबल स्टिच द्यायचं. वरच्या बाजूने स्टिच झालेलं आहे. आता बाजूने स्टिच करून घ्यायचं. दोन्ही बाजूने पण तसं सेम साईज बरोबर आहे का नाही बघून स्टिच करून घ्यायचं.
डबल टिप द्यायचं, जेणेकरून आपली शिलाई उसवणार नाही. त्यामुळे इकडून पण डबल, तिकडून पण डबल. दोन्ही बाजूनं पण. परत चिपच्या बाजूला थोडंसं कपडा लावून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून आपली चिपच्या बाजूने रनर निघणार नाही. त्यामुळे दोन्ही साईडला पॅक करायचं, लॉक करून टाकायचं. थोडासा कपडा घ्यायचा आणि लॉक करून टाकायचं. बघू शकता कशा प्रकारे एकदम सुंदर आणि एकदम छान बॅग आपली रेडी झालेली आहे. आता मी लॉक टाकण्यासाठी थोडासा कपडा कट करून घेते आणि ते जिपच्या बाजूला अटॅच करून घ्यायचं, आणि मग जेणेकरून ते एकदम रनर बाहेर येणार नाही. त्यामुळे अशा प्रकारे डबल डबल स्टिच करते. तर कशी वाटली बॅग माझी, आवडली का? कमेंट करून नक्की सांगा. नाही आवडली तर नाही आवडली म्हणून सांगा. इथंच व्हिडिओला एंड करते. पूर्ण जे उलट बाजू आहे ना ते सरळ करून घ्यायचं, मग तेव्हा समजते की कसं झाली बॅग. चारी बाजूनं पण जे सेंटर कोपरे असतात ना बाजूचे, त्याला बरोबर व्यवस्थित हे करायचं. हे बघा, अशा प्रकारे आपली बॅग रेडी झालेली आहे. बघू शकता एकदम फिनिशिंग छान आणि एकदम मस्त. कुणाकुणाला आवडली कमेंट करून सांगा. चलो बाय बाय.